जॉब्स 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 गंगापूर रोड नाशिक मधील डिजिटल मार्केटिंग फॉर्म मध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्नसाठी मेल फिमेल जागा उपलब्ध. मेल फिमेल 4 जागा. अनुभव 0 ते 1 वर्ष. चांगले कम्युनिकेशन स्किल्स, भाषा ज्ञान मराठी, हिंदी, इंग्लिश. कॉम्प्युटर व इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक. पेमेंट 8 ते 10,000. क्षमता व अनुभवानुसार. तुमचा बायोडाटा व CV या नंबरवर पाठवा. 9011710011 9011710011. पीए मंत्र्यांना एकच कायदा लावा, सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची OHD यांच्या नियुक्तीसंदर्भात कठोर धोरण अवलंबलं आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी जर मुख्यमंत्री महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणार असतील तर मी त्यांच्यासोबत ताकदीने उभं राहील. मात्र OHD आणि PA यांना एक कायदा आणि मंत्र्यांना एक कायदा असं चालणार नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावलाय. शक्यता नाकारता येत नाही, पण माझं एवढंच म्हणणं आहे, मी खूप विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारू इच्छिते की PA आणि OHD ला एक कायदा, मग त्याच सरकारमध्ये मंत्र्यांना आणि आमदारांना दुसरा कायदा कसा? माझं म्हणणं आहे, जर खरंच पारदर्शक काम करायचं असेल तर करा पूर्ण ताकदीने. जर देवेंद्रजींनी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र उभा केला, मी स्वतः सुप्रिया सुळे त्यांच्या ताकदीने उभं राहील, पण सिलेक्टिव्हली होणार नाही आणि वॉशिंग मशीन बाजूला ठेवायला लागेल. काही जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट झाली, जवळपास अर्धा तास भेट झाली, दोघांनी खुलासा केला की राजकीय भेट. मी स्वतः दिल्लीला 4 दिवस होते. मी 6 मंत्र्यांना भेटले आणि माझ्या तर अर्धा तासापेक्षा जास्त टिकले असतील मीटिंग. मग तुम्ही काय अर्थ काढणार? म्हणजे जयंत पाटील मल्टिप्लाइड बाय 6 आहे. मी 6 केंद्रात आणि मी दरवेळीच मंत्र्यांना भेटते, त्याचे फोटो टाकते. माझ्या इतकं केंद्रीय मंत्र्यांना कोणीच भेटत नसेल या भागात. म्हणून का अहो, एकदा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, मंत्र्यांकडे आमची सगळीच कामं असतात. आता रेल्वे मंत्र्याची आणि माझी सारखीच भेट होते, कारण का माझ्या लोकसभा मतदारसंघातली कामं असतात. नेहमीच जलजीवन मिशन CR पाटलांकडे किती कामं असतात, कारण का जलजीवन मिशन माझ्या मतदारसंघात इम्प्लिमेंट होत आहे, त्याच्यात चॅलेंजेस आहेत, त्यामुळे वारंवार त्यांची भेट घ्यावी लागते. आता मी इन्कम टॅक्सच्या सिलेक्ट कमिटीवर आहे, त्याच्यामुळे फायनान्स मिनिस्टर, अर्थमंत्री निर्मलाजींची अनेक वेळा मी महाराष्ट्राच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नेहमी बजेटवर मी बोलते, त्यामुळे माझे आणि खूप वेळा एकत्र भेट होते निर्मला सीतारामनजींची. किंवा अनेक वेळा परदेशात माझ्या लोकसभा मतदारसंघ किंवा महाराष्ट्राचं एखादं मूल किंवा कुटुंबाला अडचण असेल तर जयशंकरजींना अनेक वेळा बोलणं होतं. म्हणून काय असं नसतं, एकदा निवडून आल्यानंतर आमची नैतिक जबाबदारी असते की सगळ्यांची गाठी भेटी घेऊन आमच्या राज्याची, देशाची आणि मतदारसंघाची कामं करायची.